वेलकम टू ममाज किचन. आज आपण बनवणार आहोत पालक पनीर. माझ्या पोरांचं मोप फेवरेट आहे आणि माझे नंदासो पण मोप पसंत करतात माझ्या हातचा पालक पनीर. चला मग आपण बनवूया पालक पनीर. बघूया पालक पनीर बनवूया काय काय हवं आहे ते. एक जुडी मी पालक घेतले, बेस साफ करून 2-3दा बेस धुवून घेतले. तिला एक स्टीलच्या टोपात पाणी गरम करत ठेवायचं आणि त्याच्यात उकळत ठेवायची. 5 मिनटं वाफ काढून घ्यायची तिला. एक बेस बॉईल येलो किंवा पालक काढून घ्यायची. मग एक बासनात थंड पाणी घ्यायचा आणि उकळलेली पालक त्या बासनात काढून घ्यायची. 3 मीडियम साईजच्या कांद्याची प्युरी करून घ्यायची, टमाटरची प्युरी करून घ्यायची, दही, पनीर आणि फ्रेश क्रीम, 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, अर्धी चम्मच गरम मसाला, 1 चम्मच मीठ, पाव चम्मच इलायची पावडर आणि 1 चम्मच आलं लसूण मिरचीचा पेस्ट. त्याच्याबाद जी पालक थंड पाण्यात ठेवलेली ती पिसून घ्यायची मिक्सरला. त्याच्यासोबत अमूल बटर आणि तेल घ्यायचा. एक पॅन ठेवायचा, त्याच्यात तेल टाकायचा, थोडासा अमूल बटर टाकायचा. बटर बेस पिघलला की मग त्यातला कांद्याची पेस्ट टाकायची. कांद्याची पेस्ट टाकून बेस हलवून घ्यायचा. कांदा बेस पोलून तिला शिजवून घ्यायचं कांद्याला. जरा कांदा शिजलो की मग त्याच्यात आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकायची. पेस्टचा बेस वास असून तिला पोलून घ्यायची. त्याच्या बाद मग टमाटरची पेस्ट टाकायची. टमाटरची पेस्ट टाकल्यावर पण बेस मिक्स करून सगळा घ्यायचा. बेस भुजायचा मसालो. थोडा टाईम ढाकण ठेवून त्याला शिजायला ठेवायचा. तेल सुटेस्तो बेस मसाला भुजून घ्यायचो. मग त्याच्यात जे ड्राय मसाले सगळे काढलेले ते सगळे टाकायचे. ते टाकून बेस मिक्स करून घ्यायचा आणि मसाला जरा शिजत ठेवायचो. मसाला बेस शिजतोय तोवर पनीर घ्यायचा. पनीर पाकिटातून काढून एका बाउलला ठेवायचं. त्याच्यावर गरम आवटलेलं पाणी टाकायचं आणि थोडा टाईम त्याला ढाकण ठेवून ठेवायचा. आता आपला मसाला बेस शिजलो आहे. त्याच्यात पालकची आपण प्युरी करून ठेवली आहे ती घ्यायची, ती टाकायची, बेस मिक्स करून घ्यायचा. पालकची प्युरी टाकून मग त्याच्यावर मिक्स करून घ्यायचं आणि थोडा टाईम शिजत ठेवायचा आणि लगेच ढाकण ठेवायचा. पालकची प्युरी टाकली की त्याच्यावर ढाकण ठेवून ती शिजत ठेवायचं, नाही तर ते चट्टे उडतात. पनीर 10 मिनटं ठेवून ती नरम झायला आता बेस त्याचे असे क्यूब्स कट करून घ्यायचे. आता आपला ही निजदा बेस शिजला आहे. त्याच्यात दही टाकायचं. दही मिक्सरला फेटून घेतलेलं आहे आणि बेस मिक्स करायचं आणि 2-5 मिनटं शिजत ठेवायचं ढाकण ठेवून. 5 मिनटांनी परत ढाकण उघडून त्याच्यात पनीर टाकायचं. पनीर टाकून बेस मिक्स करून थोडा टाईम शिजत ठेवायचा त्याला. आपला पालक शिजलेला आहे. मग त्याला जास्त टाईम शिजत नाही ठेवला तरी चालेल. मग त्याच्यात फ्रेश क्रीम टाकायची, बेस मिक्स करायचं आणि 2 मिनटं ठेवून गॅस मग बंद करून टाकायचं. तयार आहे आपला पालक पनीर, क्रीमी आणि टेस्टी. त्याच्यावर फ्रेश क्रीम आणि बटर टाकून गार्निश करा. ह्याला आपण नॉर्मल रोटी, तंदुरी रोटी किंवा जिरा राईससोबत पण खाऊ शकता. पोरांना मोपच पसंत येतं ही. आमच्या घरात सगळ्यांना मोप पसंत आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कमेंट करा. बेस्ट टेस्टी रेसिपींसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.